मेन मंडप आहे लालबागचा राहायचा त्याचं बघा आता काम जोरदार चालू झाले बघा. एक किल्ला टाईप बनवलं जाते या साईडला काय थीम असणार आहे बघू शकता. आता तुम्हाला जवळून दाखवतो केवढा स्टेज बांधण्यात आलाय बघा. या साईडला वरती पडदा वगैरे लावण्यात आलाय आणि या साईडला बघा एवढी हाईट असणार आहे स्टेजची. म्हणजे खूप मोठा कार्यक्रम इथे पण होणार आहे. इथे कार्यक्रमासाठी बांधलेला आहे हा स्टेज. 29 तारखेला असणार आहे मुंबईच्या राजाचा पाद्यभूषण सोहळा. त्याची जोरदार तयारी चालू आहे. इथे बघा डेकोरेशन डिटेल बसतो राजा 22 फुटाचा मुंबईचा राजा प्रसिद्ध असा गणपती त्याचा डेकोरेशन चालू आहे. ते बघा नरे पार्कला आपण आलोय. ते त्या दिवशी कार्यक्रम झाला पाद्यभूषण सोहळा तो इथे स्टेज होता. आता स्टेज काढला जातोय. त्या साईडला बघा गणपती बसतो तिथे स्टेज बनवला जाणार आहे बघा. त्यात तुम्हाला डेव्हलपमेंट देतोय परेलच्या राजाची बघा. त्यावेळी सुंदर असा कार्यक्रम झाला. पूर्ण मुंबईमध्ये सर्वात सुंदर असा पाद्यपूजनाचा कार्यक्रम इथेच झाला. परेलचा राजा बघा. या राजन झाडसर यांची प्रसिद्ध अशी मूर्ती असणारी बघा. सुंदर अशी मूर्ती आहे. याचा कलरचं काम बाकी आहे फक्त बघा. ही मूर्ती बघू शकता जो तेजू काय आहे तसेच बघा कांड वगैरे. शिंदे दिगोले यांच्या इथे महाराजचा राजा आणि बघा पाठी बघू शकता चिंचपोकली चिंतामणीची ट्रॉली आली. आता इथे हीच अपडेट आहे पर्यटनावरती मूर्ती सुंदर मूर्ती बघा. हे वेल्ले ब्रदर्स मध्ये तुम्हाला अशा युनिक अशा मूर्त्या पाहायला मिळणार. नमस्कार मित्रांनो, अजित गिरोडकर ऑल इन चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण परेलला आलोय. तुम्हाला अपडेट देणार आहे परेल वर्कशॉप, घनसंकुल वर्कशॉप, त्यानंतर आपण लालबागचा राहायचा मंडपचं डेकोरेशन त्याचे अपडेट, त्यानंतर गणेश गल्लीला जाणार आहोत मुंबईचा राजा कारण त्याचा पाद्यभूषण सोहळा असणार आहे 2 दिवसांनी त्याचे पण अपडेट देणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. परेल वर्कशॉप पासून आपण सुरुवात करूया. परेल वर्कशॉप तिथे आता 2 तारखेला आगमन सोहळे असणार आहे त्यामुळे आतमध्ये आपण जाऊन तुम्हाला दाखवतो. पण आतमध्ये जायला एंट्री नाही. आपण ईश्वरी आर्ट्स कव्हर करू बाकी काही कव्हर करता येणार नाही. ऑलरेडी माझ्या चॅनलवरती 2 ते 3 दिवस आधी मी अपडेट टाकले ते जाऊन बघा. जे गणपती आहेत ते तिथे रेडी आहे फक्त कलर कामचं बाकी बघा. आपण परेल वर्कशॉपला आलोय पण आतमध्ये एंट्री बंद आहे कारण 2 ऑगस्टला इथे 2 ते 3 गणपतीचं आगमन सोहळा होणार आहे. जो की सिद्धिदाता दिघोळे हे गणपती बनणार आहेत. त्यांचे कलर काम वगैरे बाकी आहे त्यामुळे आतमध्ये तुम्हाला काहीच दाखवू शकत नाही बघा. इथे बघा फोटो काढण्यासाठी वगैरे बंदी केली नाही. आता आतमध्ये जायलाच बंद केली. त्यानंतर इथे बघा महाराजच्या राजाची ट्रॉली आहे आणि तिथे बघा चिंचपोकल्या चिंतामणीची जी ट्रॉली आली ती आहे. त्यानंतर प्रभावल तुम्हाला दाखवतो. नंतर आपण जाणार ईश्वरी आर्ट्समध्ये. संकुलचा मेन गेट काल इथूनच आगमन झाला. या साईडला बघा कलाकार आर्ट आहे. आता आपण आतमध्ये जाणार आहोत गणसंकुलमध्ये. संकुलमध्ये आले इथे बघू शकता. इथे भव्य आगमन समारोह जो 9 ऑगस्टला होणार आहे. इंद्रानगरचा गणपती आहे. त्यानंतर कालच इथे आगमन झाला त्याचाही व्हिडिओ टाकला आहे मी. आता तुम्हाला डेव्हलपमेंट देणार इथे अमर आर्ट्स आहे. तिथले पहिले तुम्हाला डिस्प्लेचे सर्व गणपती बाप्पा दाखवतो आणि बाहेरचेच गणपती बाप्पा दाखवणार आहे तुम्हाला मी. कारण आतमध्ये जे गणपती बाप्पा आहे त्यांचे ऑलरेडी व्हिडिओ टाकले ते जाऊन नक्की बघा. जय मल्हार रूपी गणपती बाप्पा आहे. त्यानंतर खालीवाले 2 बाप्पा आहेत. नंतर सिद्धिविनायकचा गणपती त्या टाईपमध्ये मूर्ती आहे. त्यानंतर ही बघा सुंदर अशी अजून एक मूर्ती डायमंडवाली सिंपल अशी मूर्ती आहे. नंतर या साईडला बघू शकता कसा उंदीर मामा आहे.
आणि सुंदर गणपती बाप्पा. त्यानंतर बघा 3 मूर्त्या बघू शकता. पेटे वगैरे युनिक अशी आहे त्या मूर्त्यांची बघा. 2 फक्त कलर चेंजेस आहेत. त्यानंतर ही बघा एक सुंदर अशी मूर्ती बघू शकता. ही युनिक अशी मूर्ती आता डिस्प्ले लागली. या साईडला बघा मूर्ती कशी सुंदर आहे. फेटा वगैरे बघू शकता तिथं आणि हातामध्ये गुलाब वगैरे आहेत. बघा सेम टू सेम मूर्ती आहेत. कलर फक्त सेम आहे. त्यानंतर थोडा फेटा वगैरे युनिक आहे. त्यानंतर या साईडला बघा 3 मूर्त्या कशा आहेत. या डिस्प्लेच्या मूर्त्या दाखवते. त्यानंतर बघा विठ्ठल रूपी मूर्ती खूप प्रसिद्ध अशी मूर्ती आहे सध्या. त्यानंतर बघा त्याचे कपडे वगैरे बघू शकता आणि सुंदर अशी बघा व्हाईट गणपती. ह्याला डायमंड वगैरे कसे लावलेत बघा. अमर आर्ट मधल्या ऑलरेडी चॅनलवरती आपला व्हिडिओ आहे, तो जाऊन नक्की पहा. हे चित्रशाला त्याचे तुम्हाला बघा छोटे गणपती जे प्रसिद्ध झाले सध्या इंस्टाला वगैरे ते दाखवतो तुम्हाला. सुंदर असे बघा गणपती बाप्पा. त्यानंतर बघा पाठीमागे मूर्ती चेंज झाली. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. त्यानंतर इथे बघा 3 छोटे बाप्पा आहेत. त्यानंतर पाठीमागे मूर्ती बघू शकता मोठी. तरी बघा सुंदर अशी बघा तबला वाजवलेले बाप्पा आहेत. त्यानंतर छोटे गणपती बाप्पा बघा असे खूप सुंदर असे छोटे बाप्पा आहेत. त्यानंतर मूर्ती बघू शकता. त्यानंतर खाली बघा डिस्प्लेला खूप सुंदर अशा मूर्ती आहेत. त्या साईडला बघा चंद्रावरती गणपती बाप्पा. त्यानंतर बघा ही अडीच फुटाची मूर्ती. त्यानंतर हा छोटासा गणपती बाप्पा आणि बघा लालबागचा राजा. याचाही व्हिडिओ पूर्ण आपल्या चॅनलवरती आहे, तो जाऊन नक्की बघा. आता फक्त डिस्प्लेचे मी तुम्हाला दाखवणार आहे. साईडला बघा सार्थक आर्ट्स, याचे पण आपण डिस्प्लेचे मूर्ती दाखवणार. आतमधल्या मूर्त्या तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, ते जाऊन तुम्ही नक्की पहा. या डिस्प्लेच्या मूर्ती बघू शकता. सुंदर अशी बघा तेजुकाय रूपी मूर्ती आहे. त्यानंतर बघा केवढा मोठा मोदक आहे बघा. अशा सुंदर अशा डिस्प्लेच्या मूर्त्या तुम्हाला दाखवते बघा. फेटेवाले गणपती आहेत. पाठीमागे बघू शकता तुम्ही दगडूशेठ हलवाई आहे त्या रूपी मूर्ती पण आहे. ते बघा युनिक युनिक असे फेटेवाले गणपती आहेत. तुम्हाला पाहिजे असतील ते ते नक्की या. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, ते जाऊन तुम्ही नक्की बघा. आणि मोठे गणपती बघा खालच्या साईडला डिस्प्लेला आहेत. ते पण युनिक युनिक असे गणपती आहेत बघा. सुंदर असे गणपती आहेत. आणि याच्या वर्कशॉपमधले आतले गणपती पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ आहे, तो जाऊन नक्की पहा. साईडला आणि आर्ट्स आहे, त्याच्या डिस्प्लेच्या मूर्त्याने आतमध्ये जाऊन मूर्त्या दाखवतो, कारण ही पहिल्यांदाच व्हिडिओ असणार आतमधल्या मूर्त्यांची, म्हणून पूर्ण मूर्त्या दाखवणार आहे तुम्हाला. त्याच्या डिस्प्लेच्या सुंदर अशा मूर्त्या बघून घ्या. कसा फेटा आहे बघा युनिक असा. त्यानंतर छोटी मूर्ती बघा. सर्व युनिक युनिक अशा मूर्त्या आहेत त्या ते पाहायला मिळणार. आतमध्ये पण तुम्हाला मूर्त्या दाखवणार आहे मी आणि आर्ट्समधल्या. नंतर ही सुंदर अशी मूर्ती बघू शकताय, मोठी मूर्ती बघा. बघा ह्या मोठ्या गणपती आहे सुंदर असे. या साईडला मूर्ती बघू शकता हत्तीवरती कशी आहे. सुंदर असे डायमंड वगैरे लावण्यात आले. त्यानंतर बघा कृष्णरूपी मूर्ती आहे. तर आपण आतमध्ये जाणार, आतमधल्या मूर्त्या दाखवतो तुम्हाला. बघा श्रेय आर्ट, तुम्हाला फक्त डिस्प्लेच्या मूर्त्या याच्यासाठी दाखवते की ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, ते जाऊन तुम्ही नक्की पहा. त्याच्यावरती पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आहे. सुंदर मूर्त्या फक्त आणि आर्ट तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलं याच्यासाठी, कारण त्याचा व्हिडिओ नव्हता आपल्या चॅनलवरती. तुम्हाला याच्या पूर्ण मूर्त्या पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, ते जाऊन नक्की पहा. वेल्डे ब्रदर्स यांच्या युनिक अशा मूर्त्या तुम्हाला आज दाखवणार आहे बघा. छोट्या मूर्त्या पण खूप युनिक अशा थीम असणार आहे बघा. ही शेषनागावरती मूर्त्या बघू शकताय बघा. शेषनागावरती सुंदर अशी मूर्ती आहे. त्या साईडला बघा एक मोठी मूर्ती दाखवतो तुम्हाला, खूप सुंदर अशी आहे बघा. ही मूर्ती बघू शकता, बॅलेन्सिंग मूर्ती टाईप आहे बघा. शेषनागावरती मूर्ती, सुंदर मूर्ती बघा. हे वेल्डे ब्रदर्स मध्ये तुम्हाला अशा युनिक युनिक अशा मूर्त्या पाहायला मिळणार बघू शकता. या साईडला लालबागच्या राजाची सुंदर मूर्ती आहे. ही बघा मूर्ती एक अजून एक सुंदर मूर्ती दाखवतो तुम्हाला बघा. कशी आहे क्यूट अशी मूर्ती आहे बघा. छोट्या मूर्त्यांमध्ये पण अनेक मूर्त्या अशा असतात बघा, त्या बघून तुम्हाला खूप भारी वाटेल बघा. कशा हातावरती सुंदर अशी गणपती देवाची मूर्ती.
वेल्ले ब्रदर्स यांच्या इथल्या सुंदर अशा अजून एक दोन मूर्त्या दाखवतो तुम्हाला बघा. फेस वगैरे बघू शकता. कोणता गणपती वाटतोय तुम्हाला नक्की सांगा. ही बघा अजून एक सुंदर अशी मूर्ती. घरगुती पण अशा सुंदर मूर्त्या बनवू शकतात. चित्रशाला यांच्या तुम्हाला डिस्प्लेला सुंदर मूर्त्या दाखवतो. हे बघा कशी सुंदर अशी मूर्ती आहे बघा. फेस बघू शकता कशी युनिक अशी मूर्ती आहे. फेटा वगैरे या 3 मूर्त्या आहेत. त्याच्या साईडला बघा अजून एक युनिक अशी मूर्ती बघा. सिंपल पण फेटा वगैरे घातल्यानंतर बघा कशी मूर्ती वाटते. या 3 मूर्त्या झाल्या आणि या खाली बघा 3 मूर्त्या अशा टोटल 9 मूर्त्या डिस्प्लेला सुंदर अशा आहेत. याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती टाकलाय, तोही जाऊन नक्की पहा. बघू शकता अजून एक 3 सुंदर मूर्त्या. त्यानंतर बघा कशी मूर्ती आहे. क्यूट अशी मूर्ती. एकदम मोरावरती मूर्ती आहे. पण सुंदर मूर्ती. या साईडला बघा एक युनिक अशी मूर्ती दाखवणार तुम्हाला बघा. अशी सुंदर मूर्ती फेटावाला खलीवाला गणपती. प्रारंभ कला मंदिर यांच्या 3 डिस्प्लेच्या मूर्त्या दाखवतो तुम्हाला बघा. सुंदर अशी बघा मुंबईचा राजा. नंतर ही मूर्ती बघा कशी युनिक अशी मूर्ती बघा. पिल्ले वगैरे त्यांचा बघा गणपती बाप्पा. एक सुंदर मूर्ती आहे. खाली बघू शकता अजून 3 सुंदर अशा मूर्त्या. भेटला बघा युनिक असा बाप्पा गणपती बाप्पा बघू शकता कसा आहे. ब्लॅक कलर. त्यानंतर बघा अशा 4 डिस्प्लेच्या मूर्त्या आहेत. त्यानंतर खाली बघा युनिक असा फेटा. त्यानंतर सुंदर अशी छोटी मूर्ती बघा कशी आहे. युनिक अशी मूर्ती आहे ही सुद्धा. प्रारंभ कला केंद्र यांची. आर्ट प्रथमेश गाडगे यांच्या बघा यावर्षी रिव्हील झालेले 3 फेस दाखवतो तुम्हाला बघा. कसे दागिने वगैरे आता लावलेले 3 फेस. सुंदर असे 3 फेस बघा. तो छोट्या गणपतीचा फेस आहे. हा मोठ्या गणपतीचा फेस. त्यानंतर तो बघा असे 3 फेस आहेत. त्यानंतर इथे बघा प्रभावचं वगैरे काम चालू आहे बघा. सुंदर असा प्रभाव या साईडला बनणार आहे. और या मौलाना आझाद रोडचा 26च्या बिल्डिंग कुंभारवाडा याची ही ट्रॉली आहे. राजन झाडसर यांची प्रसिद्ध अशी मूर्ती असणारी बघा. सुंदर अशी मूर्ती आहे. याचा कलरचं काम बाकी आहे फक्त बघा. ही मूर्ती बघू शकता. जो तेजू काय आहे तसेच बघा कांड वगैरे. तुम्हाला फक्त फेस दाखवते बाकी काय दाखवणार नाही मी. मूर्ती आहे प्रसिद्ध मूर्तीकार राजन झाड यांच्या वर्कशॉपमध्ये. कलरचं काम बाकी आहे. राजन झाडसर यांचा प्रसिद्ध असा किल्ला असणारा सुंदर असा राजा तेजुका यांची मूर्ती जशी असते तसा सेम टू सेम फेस असणारी बघा ही मूर्ती सुद्धा बघा. फक्त कलरचं काम बाकी आहे बघा. हे राजन झाड यांच्या वर्कशॉपमध्ये आपण आलोय बघा. अशी सुंदर अशी मूर्ती बघू शकता तुम्ही. फेस बघू शकता. राजा तेजुकाचा असा फेस असतो तशी बघा पर्यावरणपूरक मूर्ती आहे कारण या कागदाच्या मूर्त्या असतात बघा. पेशवाटची सुंदर मूर्ती बघा. ही पण बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे बघू शकता. हातामध्ये इथे बहुतेक धनुष्यबाण येणार आहे बघा. ही पण सुंदर अशी मूर्ती राहणार आहे. त्याचं पण कलरचं काम बाकी आहे फक्त. शकता सुंदर अशी मूर्ती पेशवाटची बघू शकता. ही पण बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे बघा. फक्त कलरचं काम बाकी आहे इथे. त्या साईडला पण बघू शकता पेशवाटची जी सुंदर मूर्ती आहे बघा. या सर्व मूर्त्या तुम्हाला दाखवतोय मी. त्या कागदी मूर्ती आहेत बघा. की सुंदर अशी आहे. फक्त कलरचं काम बाकी आहे यांचा. राजेंद्र मयेकर यांचा वर्कशॉप जो आहे विले पार्लेल त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तोही जाऊन तुम्ही नक्की पहा बघा. किती सुंदर अशी मूर्तीचा फेस आहे बघा. पूर्ण कागदाच्या मूर्त्या आहेत त्या साईडला आहे कालासागर आर्ट जिथून काल मूर्ती निघाली त्याचं आगमन सोहळ्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती. त्यानंतर या साईडला बघा पेशवा आर्ट्स आहे आणि त्यानंतर शिवाय आर्ट. शिवाय आर्टची सर्वात उंच मूर्ती ही राहणार आहे ती तुम्हाला मी दाखवते बघा. ते दाखवू शकतो कारण तिचं काम चालू आहे बघा. पेशवा आर्टनी त्या साईडला असणार आहे. खाली राजन झाड यांचा वर्कशॉप बघा. शिवाय आर्ट्स पेशवा आर्ट्स आणि लास्टला असणार आहे राजन झाड यांचा वर्कशॉप. तरीच होती गणसंकुल वर्कशॉपची अपडेट. तिथे आगमन सोहळा आला त्याचाही व्हिडिओ मी टाकलाय आणि बाकी नेकेड मूर्ती आहेत त्यांचे काही शॉर्ट तुम्हाला दाखवले नाही. आता आपण जाणार स्वरेलचा राजा. तिथे काय मंडपची अपडेट आहे ते तुम्हाला दाखवतो. पार्कला जाणार त्याच्या आधी बघा बॅनर सुंदर असा आम्हा परलकरांचा अभिमान आहेस तू बघा. परेलचा राजाने या साईडला गणपती आहे सुंदर असा. आता आपण नरे पार्कला जाऊया. तिथे काय डेव्हलपमेंट आहे बघूया. पार्कच्या बाहेर अजून एक 2 बॅनर आहेत बघा. परेलचा राजा त्यानंतर राजाची राजधानी गणेश लीला. नरे पार्कला आपण आलोय. ते त्या दिवशी कार्यक्रम झाला पाद्यपूजन सोहळा. तो इथे स्टेज होता. आता स्टेज काढला जातोय. त्या साईडला बघा गणपती बसतो. तिथे स्टेज बनवला जाणार आहे बघा. त्यात तुम्हाला डेव्हलपमेंट देतोय परेलच्या राजाची बघा. त्यावेळी सुंदर असा कार्यक्रम झाला. पूर्ण मुंबईमध्ये सर्वात सुंदर असा पाद्यपूजनाचा कार्यक्रम इथेच झाला. परेलचा राजा बघा. या साईडला स्टेज बांधला होता तो आता काढला जातोय आणि त्या साईडला मंडप बांधणार आहे. यावर्षी बघू शकता तुम्ही विठ्ठल रूपी मूर्ती बनणार आहे. ते पूर्ण साक्षात पंढरपूर आपल्या इथे येणार आहे मुंबईमध्ये नरे पार्कमध्ये. तर तुम्ही नक्की या गणपतीचा व्हिजिट करायला कारण सुंदर असा इथे डेकोरेशन पण बनणार आहे. तर आगमनाला नक्की या तुम्ही. पूर्ण स्टेज होता तो खाली केला जातोय. त्यानंतर त्या साईडला बघा जेवढा डेकोरेशन होता ते सर्व काढण्यात आले. फक्त मंडप ठेवण्यात आले. ही डेव्हलपमेंट आहे परेलच्या राजाची. आता आपण जाणार आहोत गणेश गल्लीला.
नरे पार्कला आपण आलो, परेलच्या रायाची तुम्हाला अपडेट दिली. आता आपण गणेश गल्लीला जाणार आहोत, कारण तिथे 29 तारखेला पाद्यपूजन सोहळा असणार आहे. त्याची तुम्हाला मी तयारी दाखवतो. 2 दिवस आधीच आपण आलोय. चला तिकडे जाऊया. आता गणेश गल्लीत आलोय, त्याची अपडेट देणार आहे. बघू शकता इथे बॅनर लागलाय, पाद्यपूजन सोहळा 29 जुलै 2026 5 वाजता. बघा ही थीम असणार आहे यावर्षी बहुतेक. बघा काहीतरी सरप्राईज असणार आहे तुम्हाला. मंडपची डेव्हलपमेंट देतो, मंडप कुठपर्यंत चालू आहे ते तुम्हाला सांगतो. बघा या साईडला मंडपची सुरुवात झाली, त्या साईडला तो स्टेज बनणार आहे, त्याची तुम्हाला मी डेव्हलपमेंट देणार आहे. बघा अपडेट देतो तुम्हाला. आता आपण तिकडे जाऊया. त्या साईडला पडदा वगैरे लावायला सुरुवात केली. ज्या टायमाला आपण आलेलो त्यावेळी एवढं काम नव्हतं. आता आपण तिकडे जाऊया, जो स्टेज बनतोय त्याची अपडेट देतो तुम्हाला. त्या ठिकाणी राजा बसतो, तिथे पण आपण जाणार आहोत. त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो स्टेज केवढा मोठा बनलाय बघा, कारण इथे पण पाद्यपूजन सोहळा खूप जोरात असतो. कारण मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध गणपती आहे. पाद्यपूजन सोहळ्याची सर्व वाट बघतात त्या गणपतीच्या. तर बघा त्या साईडला डेव्हलपमेंट तुम्हाला दाखवली मी. इथे स्टेज दाखवणार तुम्हाला. त्या आधी बघा इथे स्टेज बनलाय केवढा मोठा बघा, आणि इथे कार्यक्रम चालू होणार आहे. पाद्यपूजनाचा कार्यक्रम इथंच होणार आहे, बघू शकता तुम्ही. आणि ते जे मेन कार्यक्रम असतात ते सर्व या साईडला होणार. हा केवढा मोठा स्टेज बांधण्यात आलाय, त्याच्यावरून विचार करा. खूप काहीतरी युनिक थीम यावर्षी असणार आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं, कशी थीम असणार आहे नक्की. आता तुम्हाला जवळून दाखवतो केवढा स्टेज बांधण्यात आलाय बघा. या साईडला वरती पडदा वगैरे लावण्यात आलाय, आणि या साईडला बघा एवढी हाईट असणार आहे स्टेजची. म्हणजे खूप मोठा कार्यक्रम इथे पण होणार आहे. इथे कार्यक्रमासाठी बांधलेला आहे हा स्टेज. आणि त्या साईडला असणार आहे पाद्यपूजन सोहळा, जिथे आपला मुंबईचा राजा लाडका बसतो तिकडे. आता तुम्हाला मेन मंडप दाखवणार, ज्याची तयारी चालू आहे बघा. यावर्षी काही ना काहीतरी युनिक थीम असणार आहे, कारण 99 वर्ष होणार आहेत. त्यामुळे तुम्ही बघा पोस्टर पण तुम्हाला दाखवले बघा. सुरुवातीला साईबाबा आणि गणपती बाप्पा आहेत, त्यानंतर स्टेज बघू शकता खूप युनिक असा राहणार आहे. तयारी बघू शकता तुम्ही. वरची जो प्रभावल वगैरे लावलेला कसा युनिक आहे. त्या साईडला बघा पूर्ण कापूस लावलेला आहे. आपण जमल्यास उद्या पण येणार आहोत, कारण खूप मोठी डेव्हलपमेंट असणार आहे. कारण सर्वांचा लाडका असा गणपती आहे. लालबागचा राजा झाला, चिंचपोकलीचा चिंतामणी, त्यानंतर झाला मुंबईचा राजा. ह्याच्या पाद्यपूजनाची लोक वाट पाहत असतात, कारण हा गणपती इथेच बसतो. 22 फुटाचा गणपती बसतो बघा. इथे खाली ट्रॉली आहे, आणि कसं डेकोरेशन आहे बघू शकता. पूर्ण कापूस लावलेला आहे. खूप सुंदर असं पाद्यपूजन सोहळा होणार आहे. आणि यावर्षी काय थीम असणार आहे सर्वांनाच प्रतीक्षा आहे. तुम्हाला काय काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण ते 22 फुटाचा गणपती बसतो, पण त्यांचा 99वा वर्ष आहे. मला तर थोडी हिंट लागली, पण तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. बघा पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. सुंदर असं डेकोरेशन तयार होते. तुम्ही या पाद्यपूजनाला नक्की या. आपल्या चॅनलवरती ऑलरेडी चिंचपोकलीचा चिंतामणीचा पण पाद्यपूजन सोहळ्याचा व्हिडिओ आहे, आणि परेलच्या राजाचा पण आहे. आणि या पाद्यपूजन सोहळ्याला पण येणार, आणि आपण जमल्यास उद्या येणार. पुन्हा इथला बसतोची तयारी दाखवल्यानंतर बघा इथे पडदा वगैरे बांधतायत. खूप डेव्हलपमेंट आहे आज. आपल्याला उद्या जमलं तर आपण उद्या पण येणार आहोत. बघा ते बाल विकास मित्र मंडळ यांचा पण इथे प्रभाव वगैरे आलाय, बघू शकता तुम्ही. बघूया आपल्याला समजेल 29ला. उद्या पण आपण एक राऊंड मारणार आहोत. तर हीच होती गणेश गल्लीच्या राजाची अपडेट. तर हीच होती गणेश गल्लीच्या राजाची अपडेट, जो की मुंबईचा राजा प्रसिद्ध असा गणपती आहे. त्याचा 29 तारखेला इथे पाद्यपूजन सोहळा होणार आहे. खूप जास्त तयारी आहे, आणि काहीतरी युनिक असणार आहे यावर्षी. तर बघायला तुम्ही नक्की या. आपल्याला जमलं तर उद्या पण आपण येणार आहोत. आता लालबागला जाऊया, तिथली तुम्हाला अपडेट देतो. तुम्ही तुम्हाला पूर्ण क्लिअर दिसत असेल बघा. ब्लॅक पट्टा जो दिसतो तो किल्ला टाईप मारला होता मेन गेटला. मेन मंडप आहे लालबागचा राहायचा, त्याचं बघा आता काम जोरदार चालू झाले बघा. किल्ला टाईप बनवलं जाते या साईडला. या साईडला काय थीम असणार आहे बघू शकता. आपण 4 ते 5 व्हिडिओ टाकले, त्यामध्ये एवढंच फक्त डेव्हलपमेंट होती, पण आज डेव्हलपमेंट खूप जास्त असणार आहे बघा. या साईडला बघा ब्लॅक कलरचं किल्ल्यासारखं लावण्यात येत आहे. खूप जोरात आता काम चालू झालंय. आता आपण आतमध्ये पण जाणार. त्याच्या आधी बघा पूर्ण गेट होतोय तयार. या बघा हीच आहे आजची अपडेट बघा. आता तो लालबागच्या राजाचा मेन गेट बघू शकता तुम्ही. एखादा किल्ल्यासारखा बनवलेला. यावर्षी काय थीम आहे कोणालाच हिंट पण अजून लागली नाही. थोड्या टायमाने समजेल. मागच्या वर्षी खूप सुंदर अशी डेकोरेशन होते. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये बघा जिथे दुकान वगैरे असतात, जिथून मेन एंट्री असते, तिथे तुम्हाला दाखवतो. जिथून लालबागचा राजा बाहेर पडतो विसर्जनाच्या टायमाला, त्या कलरचं वगैरे काम चालू आहे, आणि खूप जोरात असं काम चालू झालंय. आता या साईडला बघा कलरचं काम चालू झालंय. खूप सुंदर अशी डेव्हलपमेंट आज असणार आहे, कारण आपण 3 दिवसाने आलो आहे. त्याच्या आधी ऑलरेडी आपले 4 ते 5 व्हिडिओ टाकले, त्यामध्ये एवढी डेव्हलपमेंट नव्हती. पण आता बघा कलर वगैरेचं काम चालू झालं आहे. त्यानंतर लालबागचा राजा बसतो इथे. ट्रॉली वगैरे पण घेतली मी मागच्या टायमाला आलेलो त्याच वेळी, ते पण तुम्हाला मी दाखवणार बघा. इथे कलर ऑलमोस्ट झालं आहे. जे काम वगैरे लावण्यात आले त्यांना कलरचं काम जोरदार चालू आहे. तिथे बघा किती हाईट असणार आहे यावर्षी मंडपची. बघा या साईडला पुन्हा कलरचं काम चालू आहे, आणि मंडपची किती हाईट असणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि आतमध्ये लालबागच्या राजाची ट्रॉली आहे, ती पण तुम्हाला एका साईडने मी दाखवणार आहे. केवढी हाईट बाय बघा. आणि या साईडला क्रेन वगैरे लावलेली आहे, कारण बांबू वगैरे वरती पोहोचवण्यासाठी. आता आपण पुढे जाणार आहोत, त्या साईडने तुम्हाला दाखवणार. बघा इथून सुरुवात झाली मंडपला. इथून दुकानं वगैरे असतात. गली छोटी वाटते तुम्हाला,
त्यावेळी डेकोरेशन झाल्यावर तुम्हाला खूप मोठी वाटत असेल बघा. खूप सुंदर असं डेकोरेशनचं काम चालू आहे. आता आपण आतमध्ये जाणार थोड्या टायमाने, त्या अँगलने दाखवतो तुम्हाला. या साईडला बघा प्लाय वगैरे लावण्यात आलेत, कारण साईडला ट्रॉली ठेवण्यात आली लालबागच्या रायाची. चारी साईडला पॅक करण्यात आले, कारण तिथे लालबागच्या रायाची ट्रॉली ठेवण्यात आली. हे बघा तुम्हाला दाखवतोय. आणि चारी साईडने पॅक करण्यात आले, कारण याच्यानंतर गणपती बनायला सुरुवात करणार. त्यावेळी फर्स्ट लुक असेल, त्यावेळी फक्त आपल्याला डेकोरेशन ओपन दिसेल. हे बघा म्हणून चारी साईडला पॅक केले, कारण लालबागच्या रायाची ट्रॉली आता तिथे जागेवरती ठेवलेली आहे. हीच आजची डेव्हलपमेंट आहे बघा. इथे तुम्ही दर्शन घेऊ शकता. वर्षभर इथल्याच रील येतात. लालबागचा राजा मार्ग पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. हीच आहे आजची डेव्हलपमेंट. त्यानंतर आपण बाहेर जाणार आहोत. हे बघा या साईडने बघू शकता केवढी हाईट आहे मंडपची. आणि तुम्हाला जिथे ग्राउंड असतो तिथून आपण लाईनीत उभे असतो 5 ते 7 तास, ती लाईन तुम्हाला मी दाखवणार तिथे काय डेव्हलपमेंट आहे. कारण आपण 3 दिवस आधी झालेला त्याचाही व्हिडिओ टाकलाय, तो तुम्ही पाहिला असतीलच. आता सध्याची डेव्हलपमेंट आहे ती तुम्हाला मी देतो. या साईडने बघा, या गल्लीन जातो आपण, तिथे मोठा ग्राउंड आहे, त्याची तयारी दाखवतो तुम्हाला बघा. या साईडने येतो आपण आणि इथे असतो ग्राउंड, तो तुम्हाला आता या साईडने मी दाखवणार आहे काय तयारी चालू आहे बघा. इथे प्लाय वगैरे आले, रॉड वगैरे सर्व लावले, इथेच शटर वगैरे पूर्ण लावणार आणि ते रांगा वगैरे बनवल्या जातात, त्याची डेव्हलपमेंट तुम्हाला देतोय बघा. हीच आहे आजची डेव्हलपमेंट लालबागच्या राहायची. त्यानंतर आपण जाणार चिंचपोकलीचा चिंतामणीचे अपडेट. चला तरीच होती लालबागची अपडेट. मेन गेट आहे त्याचं काम जोरदार चालू झालं आहे आणि तिथे लालबागचा राजा बसतो, तिथे ट्रॉली वगैरे ठेवण्यात आली आणि चारी साईडला पॅक करण्यात आले, कारण तिथं मूर्ती बांधणार आहे. आज खूप मोठी डेव्हलपमेंट तुम्हाला दिली मी या व्हिडिओच्या माध्यमातून. आता आपण चिंचपोकलीच्या चिंतामणी जाणार, तिथली अपडेट देणार आहे तुम्हाला बघा. चिंचपोकलीच्या चिंतामणीला आपण आलोय. पाठपूजन सोहळ्याचा व्हिडिओ टाकलाय, तोही जाऊन तुम्ही नक्की बघा. सेटअप पूर्ण काढण्यात आलाय, फक्त मंडप ठेवलेला आहे बघा. याची तुम्हाला अपडेट देतो. आता त्या साईडला काम चालू आहे, वेल्डिंगचं वगैरे काम चालू आहे बघा. चिंचपोकलीचा चिंतामणीचा पोस्टर लागला, या साईडला देवीचा पोस्टर आहे. ट्रॉली तर गेले सिद्धेश्वर दिगोले यांच्या वर्कशॉपमध्ये. काही पाद्यपूजनाला जेवढ्या ट्रॉले वगैरे सर्व लागले, सेटअप पूर्ण काढण्यात आलाय. तरी तो चिंचपोकली चिंतामणीचे अपडेट बघा. केवढा मोठा मंडप तर रेडी आहे. आता ऑलरेडी आतला सर्व काम बाकी आहे. जी थीम असणार आहे ती, आणि यावर्षी असणार आहे प्रतिबालाजी. गोविंदा गोविंदा कमेंट मध्ये नक्की लिहा. या साईडला बॅनर आहे सुंदर असा, यहाँ से कोई खाली हाथ नहीं जाएगा. साईडला जे डेकोरेशन झालेलं पाद्यपूजनला तर सर्व काढण्यात आले. आता मंडप फक्त ठेवण्यात आले. चिंचपोकलीचा चिंतामणीचा तिथं वेल्डिंगचं वगैरे काम चालू आहे, त्या साईडला बघू शकता तुम्ही. आतमध्ये अलाउड नाही, ट्रॉली वगैरे गेली ऑलरेडी. सिद्धेश दिगोले यांच्या वर्कशॉपमध्ये बघा. चिंचपोकलीच्या चिंतामणीची अपडेट दिली. आता आपण बकरी अड्ड्याला जाणार, तिथे पण सतीश दादांचा वर्कशॉप आहे, त्याची अपडेट देतो. वर्कशॉप दिसतोय तो सतीश वलवडीकर यांचा वर्कशॉप आहे, जे मुंबईचा राजा पहिल्यांदा बनवायचे त्यांचा वर्कशॉप असणार आहे बकरी अड्ड्याला. 6 तारखेला आगमन सोहळा होणार आहे एका गणपतीचा. केवढा मोठा आहे वर्कशॉप बघू शकता तुम्ही. खूप साऱ्या मूर्त्या अपूर्ण आहेत, त्यामुळे आपण आतमध्ये जात नाही बघा. 6 तारखेला एल्फिस्टनचा राजा, त्याचा आगमन सोहळा होणार आहे याच वर्कशॉप मध्ये. मंडप बघता येतो, इथे बकरी अड्ड्याचा राजा बसतो, बघू शकता. त्यांची सुरुवात ट्रॉली वगैरे इथे आहे. तर हीच आहे बकरी अड्ड्याचा राजाची अपडेट. आणि बकरी अड्ड्याला आपण आलोय, त्यामुळे तुम्हाला बकरी अड्ड्याचा राजाचा पण मंडप दाखवतोय. तिकडे बकरी अड्ड्याचा राजा बसतो, त्याच समोर इथे बघा कुणाल चव्हाण यांचा वर्कशॉप आहे. बघू शकता केवढा मोठा वर्कशॉप आहे. आपण बकरी अड्ड्या आलोय, बोलू या साईडला पण येऊ. तिथे पण बघा कुणाल चव्हाण हे मूर्तीकार आहेत, त्यांच्या इथे वर्कशॉप असणार आहे. हीच होती अपडेट आजची. फायनल चाललोय घरी. तर आज आपण आलेलो परेल वर्कशॉप, गणसंकुल वर्कशॉप कव्हर केला. त्यानंतर जो आपला परेलचा राजा आहे त्याची तुम्हाला अपडेट दिली, आणि मुंबईचा राजा त्याची पण अपडेट दिली, कारण तिथे असणार आहे पाद्यपूजन सोहळा 29 तारखेला. त्याचा खूप सुंदर असा डेकोरेशन असणार आहे, तेही दाखवले. लालबागच्या राजाची अपडेट दिली. परेल वर्कशॉपमध्ये 5 ते 7 दिवस आतमध्ये जाऊ शकत नाही याच्यासाठी, कारण तिथे आगमन सोहळा आहेत आणि मूर्ती रेडी होत आहेत. त्या व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना पाठवा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चला.